नमस्कार मित्रांनो, एनके चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, भारतात लागणारा जी काय स्प्रेसाठी ॲटोरन ब्लोअर आहे, तो आपल्या नवक्रांती ॲग्रो पंढरपूर येथे भेटतो. तो काय आहे आणि कसा आहे त्याची आपण माहिती पूर्ण जाणून घेणारच आहे. तत्पूर्वी एक थोडासा आपला परिचय म्हणजे द्यायचा कसा, नवक्रांती ॲग्रो पंढरपूर शेतकऱ्यांसाठी नवनवीन शेतीविषयक लागणारे अवजार इक्विपमेंट आपण घेऊन येत असतो आणि ते आपण शेतकऱ्यांना होलसेल दरामध्ये देतो. तर हे जे नवनवीन येणारे मॉडेल आहेत, आपले एकच अट्टास असतो की शेतकऱ्यांचा जेणेकरून मजुराचा खर्च जो आहे तो कमी व्हावा आणि शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं करता येईल, देता येईल आणि कमी मजुरामध्ये आपल्याला शेती कशी करता येईल, हा पण एक उद्देश असतो. तर मित्रांनो, हे ॲटोरन ब्लोअर आहे, ह्याला कुठल्याही ट्रॅक्टरची गरज पडत नाही. ह्याला तुम्ही असं उतरूनही चालवू शकता अथवा बसूनही चालवू शकता. ह्याला स्कूटर ब्लोअर म्हणलं तरी चालतंय. 3 चाकी रिक्षासारखा ब्लोअर आहे. बऱ्याच शेतकरी मित्रांचा प्रश्न हा असतो की चिखलामध्ये रुतेल का? आता का रुतत नाही हे बी सांगतो तुम्हाला, कारण ह्याचे टायर जे आहेत ते पसरट आहेत. म्हणजे 10 इंचाची रुंदीचे टायर आहेत. पहिले लहान टायर देत होतं त्यावेळेस फसत होता, पण टायर 10 इंचाची रुंदीचे दिलेत. पहिले लहान छोटे टायर देत होतो. आता हे टायर मोठे दिलेत आणि ट्यूबलेस दिलेत. शिवाय 230 लिटरची टाकी दिलेलं आहे. टाकी अनब्रेकेबल हेवी आहे. 26 एलपीएमचा एसटीपी आहे, 2 फॉरवर्ड आणि 1 रिव्हर्सचे गिअर सिस्टम दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एसटीपी बंद चालू करता येतो, सुट्टा करता येतो, रिटर्न ऍडजस्ट आहे. ज्या एसटीपीला इतर मार्केट प्रमाणे जी येतात त्याच सगळे फॅसिलिटी आहेत. आता याच्यामध्ये इंजिन 7.5 एचपीच आहे आणि याच्यामध्ये ट्यूबलेस टायर, तिन्ही टायर ट्यूबलेसचे दिलेत. शिवाय सेल्फ स्टार्ट आहे, दोरी पण स्टार्ट आहे, दोन्ही पण सिस्टम आहे. तुम्ही लाईट पण ह्याला लावू शकता. वैयक्तिक 200-250 रुपये खर्च करून लाईट लावू शकता. याच्यामध्ये बघा, हे बाहेरचे जे नोझल दिलेत हे ब्रासचे दिलेत आणि हे आतल्या नोझल मध्ये तुम्हाला जर ऍड करायचे असतील तर हा करू शकता. तर हे आतले नोझल दिलेत ते जे इटालियन आपण म्हणतो 80 डिग्रीचे नोझल, म्हणजे कमी पाण्यामध्ये जास्त धुकं करणारे. आता मार्केटमध्ये बरेच नोझल आहेत. तर हे जे नोझल आहेत एका थेंबामध्ये 1000 तुकडे करणार आहेत. बरेच नोझल असतात की एका थेंबात 300 तुकडे 400 तुकडे करणारे असतात. तर हे एका थेंबाचे साधारणतः 1000 तुकडे करणारे हे नोझल आहेत. हे बाहेरीतले नोझल दिलेले आहेत. टोटल आतले 10 नोझल आणि बाहेरचे 4 नोझल आहेत. हे दोन्ही हे सगळे एका वेळेस चालवायचं असेल तरी चालवू शकता, अथवा एखादा तुम्हाला नको असेल तर फक्त आडवा करायचा, नोझल बंद होतो. तर ह्यामध्ये अजून एक सिस्टम तुम्हाला सांगायची राहिली, तर हे जे होल दिलंय ते कशासाठी दिलेलं आहे, तर ह्याच्या बरोबर ऑक्सिजन म्हणजे हवा पण घेतं आणि हवेबरोबर पाणी फेकलं जातं, त्यामुळे धुकं जास्त प्रमाणात होतं. आणि बाहेरच्या नोझलला सेपरेट कॉक दिलेत, बंद चालू करू शकता. हे जे फॅन दिलेत पाठीमागचे ते 24 इंचाचे जम्बो फॅन दिलेत, म्हणजे एकदम हवा जास्त प्रमाणामध्ये तयार करतं. आणि याच्यामध्ये दुसरं सांगायचं म्हणजे बाहेर फिल्टर दिलेलं आहे आणि डिफरेन्शियल गिअरबॉक्स. म्हणजे कसं बघा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा टायर जाग्यालाच उभा राहील आणि ब्लोअर गोल राऊंड मारेल आणि अजिबात जाग्यावर हलणार नाही, म्हणजे कमी जाग्यामध्ये वळण्यासाठी हे सक्षम आहे. आता ह्याच टायरचं बघितलं आपण, हा पण टायर बघू शकता. हा पण टायर सेम कंडिशन जाग्याला राहील आणि खूप इथून वळाय बघा, जागा कमी आहे तरी पण आपला ब्लोअर जाग्याला वळतो. ही अशी सिस्टम आहे. याच्यामध्ये बसून अथवा उतरून चालवू शकता. टाकीची काय क्वालिटी आहे तुम्हाला मी उभा राहून पण दाखवू शकतो. टाकीवरती आपण उभा राहिलोय, एकदम हेवी क्वालिटीची टाकी दिलेली आहे आणि याच्यामध्ये किंमत पण खूप कमी आहे. आता मार्केटला जर अशा क्वालिटीचा ब्लोअर घ्यायला गेलं तर बऱ्याच कंपन्याचे ब्लोअर 3.5-3 लाखापर्यंत ब्लोअर आहेत. तर मित्रांनो, ह्याची किंमत फक्त आणि फक्त 1,39,000 आत्ताच्या घडीला आहे. तर ह्याच्याविषयी अधिकची माहिती पाहिजे असेल आणि तुम्हाला कशात वापरायचं आहे, काय रुंदी किती आहे, काय अधिक माहिती पाहिजे असेल तर कॉल करा. धन्यवाद.